काय करते? काय नाही, आम्ही शॉपिंग साठी जाणार आहोत, त्याची तयारी करते. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे गुरुवार, सो बघूया आज आपण काय काय मस्ती आणि मजा करणार आहोत दिवसभर. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ओके, बाय बाय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. 1 बज गया सर, जा रहे हैं खाना खाने. जेवणाची वेळ झाली आणि माझा आज उपवास होता, तर हिने आज चिकन आणलेलं. हे तू चिकन का आणलेला आज? तू चिकन का आणलेला आज? माझा उपवास होता आणि तू चिकन आणलं आज. मला सर्दी झालीये, त्यामुळे काहीतरी चमचमीत खावं. तू चिकन आणलंस आमच्यासाठी, किती छान आहेस ग तू. वाव दीदी, आज चांगली मैत्रीण आहे तू आमची. आणि या मॅडमचा उपवास आहे, एकटाच खिचडी खातात. माझा पण उपवास आहे, मला दिली. तुला विचारलं नाही करत आता तुला. आणि ह्याना राजभोग आईस्क्रीम खायला, ह्याच्या आईस्क्रीम मुळेच मला सर्दी झाली. प्रोडक्शन वाढलं, प्रोडक्शन नंतर जरा इन्क्रीज केलं, एक लाईन जास्त झाली. नाही, हे तुम्हाला नावं ठेवले होते काल. नावं ठेवलं की स्वतःला होतं. ते दोघे आईस्क्रीम नंतर जाम झाले पुन्हा. आईस्क्रीम भयंकर होती परत. कोणी आईस्क्रीम मला सोडून खाऊ नका. तूच खाल्ले आम्हाला सोडून. म्हणूनच मला सर्दी झाली. नेक्स्ट टाइम पासून मी नाही खाणार. ओके, थँक्यू. मॅडम आता खा, मजबुरी 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 का नाम. हिरवी भाजी, हिरवी भाजी. जेवण झालंय, पोट नाही भरलं आणि ह्यांनी तर काय बाहेरचं खाणार नाहीत आणि ह्यांचा उपवास आहे. तर माझा पण उपवास आहे, तर म्हणून माझ्यासाठी ह्यांनी खास ज्यूस प्यायला येतात. हे सगळे अशा मॅडम भेटायला नशीब लागतं. अशा मॅडम मैत्रिणी. अरे तुझ्या मॅडम खादाड आहेत. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं, सोच में पड़ी है, क्या लेना है इनको? क्या सजेस्ट कर रहे हो? मैंने तो सजेस्ट किया वैफल, चॉकलेट वैफल. वाव, माझा उपवास आहे आणि असं सांगताय. यांचा पण उपवास आहे. ज्यूस सांगितलंय. बटाटा वडा सांबर खायचंय. बरं, घेऊ. सांबर घ्यावं लागतं, त्याच्यावरून वडा घ्यावा लागेल आणि पाव त्याच्यावरून घ्यावा लागेल. तसं करू मग. आम्ही ऑर्डर केलाय ज्यूस आणि हिला खायचा होता फालुदा. फालुदा सारखी गोड आहे ही, गोड. आणि कुछ भी ह्यांना खायचं नाही तर जाऊ दे, ह्यांनी काय घेतलं नाही. ह्या मॅडमनी पण ज्यूस. ओके, चला. आणि हा, रोहन दादा पण ज्यूसच पिणार. आणि माझं फालुदाला शेअर नाही करणार. ओके. 4 hours later. 6 वाजलेत आणि ऑफिस सुटले. काय करते? काय नाही, आम्ही शॉपिंग साठी जाणार आहोत, त्याची तयारी करते. बाकी छान दिसते. व्हिडिओ साठी तू एवढं का नटतेस? तुला कोण बघणार आहे का? बघणारे बघतात. बरं बेटा मन में लड्डू फूटा. बरं. आणि अप्रिशिएट पण करतात. वा दीदी वा. नटण्याच्या आधी काय दिसतंय, नटल्यानंतर तर खतरनाकच दिसत. आम्ही नटत नाही, आम्ही जस्ट एक प्रेझेंटेबल राहतो. माणसाने नेहमी प्रेझेंटेबल असावं, त्याला नटणं नाही म्हणत. ओके. आणि तुम्ही तर ह्याला जाणार होता साडी घ्यायला. जाणार आहे, साडी घ्यायला पण जायची. चल करू. कुठला ती घ्यायचा? मॅडम कोणती करायची ते सांगा ना. मॅडम फक्त सांगत नाही. हे मी सगळं सांगते. मला साडी बघायचीच आहे आज, बघावीच लागेल. तुझ्यासाठी मी आजचे शूज कॉम्प्रोमाइज. बोल ना. माझा रोहन दादा खूप चांगला आहे, त्याच्याकडे खूप चांगली बुद्धी आहे. त्या बुद्धीचा तो कधी कधीच वापर करतो. हे कशासाठी बोलतीये? तुझा फोटो काढण्यासाठी? हो, मला माझे चांगले फोटो तो काढत नाही. त्याला नेहमी फोटो काढताना सांगावं लागतं, दादा हे असं आहे, ते तसं आहे, ते बरोबर आहे का बघ. त्यामुळे दादाची बुद्धी जास्त चालत नाही. दादा प्रत्येक गोष्टीला एकदम भारी, एकदम भारी, छान छान असंच बोलतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी दादावर डाऊट घ्यावा तू लागतो. 5वीतली मुलगी वाटते, शाळेत बोलायच्या माहिती का?
आमच्या शाळेत आम्हाला वक्तृत्व स्पर्धेला बोलताना असंच सांगायचे की तुम्ही नजरेला नजर देऊन बोला आणि जे काही बोलाल ते आत्मविश्वासाने आणि समोरच्याला पटेल असं बोला. हे सगळं ब्लॉगवर टाकणार आहे आता. नाही. टाकणार असं काही टाकणार. आता बघू मला नटल्यानंतर काय खतरनाक दिसतंय. ऑफिस नंतर आपण आलो होतो विमेल सेन्सला, कारण आपल्या मॅडमला घ्यायची होती साडी. आता साडी बघण्यासाठी आलो आतमध्ये, तर आम्ही त्यांना एक फोटो दाखवलाय, पण त्या फोटोची साडी इथं नाहीच आहे. तर या कन्फ्यूज झालेत की साडी कोणती घेऊ. त्या कन्फ्यूज झाल्यामुळे उठून बघतायत की त्यांना कोणती साडी आवडती का. आता ही पिवळ्या कलरची साडी थोडीशी आवडली, पण त्यात पण त्यांना काय थोडंसं नाही वाटत आहे घ्याविषयी. तर चला बघूयात, आपण दुसऱ्या दुकानात जाणार आहे, तिथं काय होतं. ऑफिसमध्ये साडी घ्यायला आलो होतो मॅडमसाठी, पण साडी काय आवडली नाही इकडे. मग दुसऱ्या शोरूमला जाऊयात आणि तिकडे कुठली साडी आवडते तर पाहूया. चलो.